नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी 3 विषयांची चर्चा करणार आहे. एका नालायक माणसाला अमेरिकेच्या जनतेने अध्यक्षपदी निवडून दिलं याची, दुसरा बेरोजगार नावाची पुस्तिका आमचे मित्र नीरज हातेकर आणि आकाश सावरकर यांनी काढलेली आहे. तेव्हा हा बेरोजगार नामा काय आहे त्याचा काही तपशील मी तपशिलाची चर्चा मी करणार आहे. आणि तिसरा विषय आहे ब्रिटिश पूर्व भारतामध्ये खरोखर शूद्रांना शिक्षणाची बंदी होती का? ब्रिटिश पूर्व भारतामध्ये किती शाळा होत्या, त्या शाळांमध्ये कोण शिक्षक होते, त्या शाळांतले विद्यार्थी कोणते होते याची मी चर्चा करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. पहिल्या निवडणुकीच्या काळात त्यांनी केलेल्या 37 गुन्ह्यांबद्दल त्यांना शिक्षा होणार होती, परंतु हे सर्व खटले निवडणुकीनंतर चालवले जातील असा दिलासा त्यांना मिळाला, असं एरिक कोर्टलेसा या पत्रकाराने टाइम मॅगझिनमध्ये वृत्तांतात नमूद केलं आहे. 2020च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला होता, मात्र तो त्यांनी मान्य केला नाही. बायडन यांनी अध्यक्षपद, म्हणजे ते नवीन आलेले अध्यक्ष जे होते निवडून आलेले बायडन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेण्याचा एक औपचारिक कार्यक्रम होता, तर त्याला त्यांनी विरोध केलाच. मात्र हा कार्यक्रम उधळण्यासाठी 10,000 गुंड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेवर पाठवले होते. हा देशद्रोहाचा गुन्हा मानला जातो. व्हाईट हाऊसमधले कागद, नोंदी, दस्तावेज ही सरकारची मालमत्ता असते. कोणताही अध्यक्ष ती बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. अध्यक्षपद गेल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली सगळी कागदपत्र पळवून नेली. अध्यक्ष होण्याच्या आधीपासून ट्रम्पने इन्कम टॅक्स भरला नव्हता. आपले आर्थिक व्यवहार संबंधित सरकारी विभागाला त्यांनी सादर केलेले नव्हते. देशद्रोहाचा खटला भरल्यावर ट्रम्पच्या वकिलांनी सेनेटमध्ये असं सांगितलं की अध्यक्षाला सर्व प्रकारच्या खटल्यांपासून संरक्षण आहे. त्याने खून केला तरी त्याच्यावर खटला होऊ शकत नाही. स्त्रियांना मी त्यांचं गुप्तांग मुठीत पकडून खेचतो असं जाहीर विधान ट्रम्प यांनी केलं होतं. तरी अशा नालायक माणसाला अमेरिकन जनतेने पुन्हा निवडून दिलेलं आहे. याचे भीषण परिणाम होऊ शकतात असं टाइमच्या वृत्तांतात म्हटलं आहे. ट्रम्प एकाधिकारशाही वृत्तीचे आहेत. अमेरिकेतील लोकशाही मूल्य ते नेस्तनाबूत करतील अशी भीती त्या वृत्तांतात व्यक्त करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थानबद्ध करण्यात येईल. स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशात परत पाठवलं जाईल. राजकीय विरोधकांशी शत्रू म्हणून व्यवहार केला जाईल आणि त्यासाठी न्यायपालिकेचा वापर केला जाईल. नागरिकांच्या विरोधात लष्कराचा वापर केला जाईल अशा शक्यता एरिक कोर्टेलेसा यांनी त्यांच्या वृत्तांतात मांडल्या आहेत. निवडणुकीच्या मतदानाबाबत जी सर्वेक्षणं झाली त्यानुसार तरुण मतदार डेमोक्रॅटिक पक्षाला दुरावला. अनेक लॅटिनो म्हणजे लॅटिन अमेरिकेतून आलेले स्थलांतरित, आफ्रिकन अमेरिकन आणि त्याच्याशिवाय अन्य म्हणजे भारतीय वगैरे इत्यादी सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचा त्यांचा जो डेमोक्रॅटिक पक्षाचा जो सामाजिक आधार आहे तोही दुरावला आणि ही मतं ट्रम्प यांच्याकडे वळली असं वेगवेगळ्या सर्वेक्षणात आलेलं आहे. टाईममधल्या वृत्तांतानुसार या मतदारांमध्ये वर्तमानपत्र वाचण्याचं प्रमाण कमी आहे. त्यांचा भरोसा समाज माध्यमांवर असतो. यूट्यूब, इंस्टाग्राम, मायक्रो ब्लॉगिंग अर्थात जुनं ट्विटर इत्यादी माध्यमांमधून येणारी माहिती त्यांना लुभावते. एलॉन मस्क हा भांडवलदार ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत सहभागी झाला. त्याने पैसा ओतलाच, पण त्याचबरोबर या या प्लॅटफॉर्मचाही त्याने उपयोग केला, म्हणजे ट्विटरचाही उपयोग केला. 20 कोटी लोकांपर्यंत ट्विट्स पोचतील अशी व्यवस्था त्याने केली. डेमोक्रॅटिक पक्षाचे लोक स्थलांतरितांना आयात करत आहेत, त्यामुळे ट्रम्प यांचा पराभव झाला तर ही अमेरिकेतली शेवटची निवडणूक ठरेल असा प्रचार एलॉन मस्कने केला. मतदार आणि त्यांनी निवडलेले उमेदवार यांची लायकी निवडणूक निकालानंतर कळते. अमेरिकन मतदारांची लायकी या निवडणुकीतून कळलेली आहे. लोकशाहीमध्ये हा धोका नेहमीच असतो. हिटलरही लोकशाही मार्गानेच सत्तेवर आलेला होता. भारतीय मतदारांनी त्यांची लायकी 3 वेळा दाखवलेली आहे. महाराष्ट्रातले मतदारही त्याच मार्गावर आहेत. चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजे काय हे समजण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीत असते. हा लोकशाहीचा आधार आहे. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये मुक्त इच्छा वा फ्री विल असतं.
त्यानुसार ती निर्णय घेते, अशी यामागची धारणा आहे. मात्र कोणती प्रलोभनं दाखवली, कोणती भीती दाखवली, कोणती आशा दाखवली की मेंदूमध्ये कोणती रसायनं जागृत होतात आणि आपल्याला अपेक्षित अशी रासायनिक प्रक्रिया व्यक्तीच्या मनात कशी तयार होईल, याचा सखोल अभ्यास विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने केला जातो. मार्केटिंगसाठी त्याचाच वापर केला जातो. जाहिरात मोहिमा त्या आधारेच आखल्या जातात. त्यामुळे लोकशाही केवळ निवडणुकांवर अवलंबून असता कामा नये. पोलीस, प्रशासन, न्यायपालिका, प्रसारमाध्यमं यांनी संविधानानुसार आपला कारभार करणं गरजेचं असतं. ईडी, CBI, IT, पोलीस, निवडणूक आयोग, न्यायपालिका, प्रसारमाध्यमं यांचे मणके कुसके असतील तर आपल्याला आपल्या वाट्याला काय येणार हे उघड आहे. विशेषतः या निवडणुकीच्या काळामध्ये. म्हणूनच ट्रम्प यांचा जो विजय आहे ह्याने आपल्या लोकशाही पुढचा धोका ठळक केलेला आहे. आपणही म्हणजे महाराष्ट्रही आता लवकरच निवडणुकांना जाणार आहे सामोरा, तेव्हा महाराष्ट्राने ट्रम्पच्या विजयापासून महाराष्ट्रातली जनता काय धडा घेते हे पाहणं मोठं रोचक ठरणार आहे. दुसऱ्या भागात मी बोलणार आहे महाराष्ट्राचा बेरोजगारनामा या पुस्तिकेबद्दल. महाराष्ट्राचा बेरोजगारनामा प्राध्यापक नीरज हातेकर आणि आकाश सावरकर यांनी ही पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. प्रगत पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिहारपेक्षाही वाईट आहे. ही बाब गेली 2 वर्ष नीरज हातेकर सांगत आहे. या विषयावर रान उठवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ते लेख लिहितात, भाषणं देतात, फेसबुक पोस्ट लिहितात, मुलाखती देतात, राजकारण्यांना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात, निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कोणती धोरणं असावीत याबद्दलही ते तळमळीने बोलत असतात. मात्र तरी हा विषय म्हणावा तसा लोकांपर्यंत पोचलेला नाही अशी त्यांना खंत असते. महाराष्ट्राचा बेरोजगारनामा ही पुस्तिका त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवली होती. आणि ती वाचून मी त्यांना व्हॉट्सअपवरती उत्तरं द्यायचं, म्हणजे चर्चा करायची अशी त्यांचा आग्रह होता. म्हणजे त्यांची जी तळमळ आहे आणि पॅशन आहे किंवा ध्यास जो आहे तो केवढा प्रकार आहे बघा. शेकडो लोकांना त्यांनी ती अशीच पाठवली असेल, त्याशिवाय ती छापूनही आलेली आहे. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ही भारत सरकारची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत विविध सर्वेक्षणं केली जातात. या सर्वेक्षणांची पद्धती, सॅम्पल साईज इत्यादी सर्व माहिती देण्यात येते. ही सर्वेक्षणं कमालीची विश्वासार्ह असतात. सरकार कोणतंही असो, या संस्थेच्या सर्वेक्षणांवरून त्याचा कारभार कसा चालला आहे हे सांख्यिकीय दृष्ट्या म्हणजे आकडेवारीच्या आधारे कळतं. कारण सर्वेक्षणांमध्ये निव्वळ आकडेवारी आणि तालिका वा टेबल्स असतात. 1960च्या दशकात या सर्वेक्षणांचा अभ्यास करून निळकंठ रथ आणि V.M. दांडेकर या 2 अर्थतज्ञांनी भारतातील दारिद्र्य या ग्रंथाची रचना केली होती. त्यापूर्वी फारच कमी अर्थतज्ञांनी आपल्या सिद्धांतांच्या मांडणीसाठी नॅशनल सॅम्पल सर्वेच्या सर्वेक्षणांचा उपयोग केला होता. नीरज हातेकर आणि आकाश सावरकर या दोघांनी महाराष्ट्राचा बेरोजगारनामा या पुस्तिकेत राज्यातील दारिद्र्य आणि बेकारी दूर करण्याचा सिद्धांत मांडला आहे. त्यासाठी त्यांनी या नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणांचा उपयोग केलेला आहे. आता काही हे बघा, म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील श्रमशक्ती दर, म्हणजे आता मी इकडनंच तुम्हाला सांगतो बघून महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी श्रमशक्ती सहभाग दर हा काय असतो. याचा अर्थ असा की समजा एखाद्या गावात 100 व्यक्ती आहेत तर त्यातल्या किती रोजगारात आहेत, म्हणजे किती जणांकडे रोजगार आहे आणि किती व्यक्ती रोजगार शोधत आहेत यांची बेरीज म्हणजे श्रमशक्ती सहभाग दर. आता तो तक्ता बघा. या तक्त्यामध्ये काय दिसतंय, या तक्त्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की सर्वाधिक जी बायकांना म्हणजे ग्रामीण भागातल्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये श्रमशक्ती सहभाग दर हा जास्त आहे. म्हणजे तो 73% ते 76% असा जातो. म्हणजे 2018-19ला 73% होता, तर 2023-24ला तो 76.2% आहे. ग्रामीण पुरुषांचा पण तुम्हाला असाच दिसतो. शहरी स्त्रियांमध्ये मात्र तुम्हाला तो कमी दिसतो. शहरी स्त्रियांमध्ये तो 21 ते 28 असा आहे. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की या तक्त्यावरून आपल्याला सहजपणे दिसतं
की ग्रामीण भागात स्त्रियांचा श्रमशक्तीत अधिक सहभाग आहे. शहरी भागात 21 ते 30% स्त्रियांना रोजगार नसतो आणि त्या रोजगार शोधतही नसतात. हाच प्रेक्षक वर्ग असावा टी व्हीवरच्या मालिकांचा. शहरी भागातल्या रिकामटेकड्या पुरुषांची संख्या 34 ते 44% आहे. हे सगळे लोक बहुधा व्हॉट्सअप ग्रुप चालवत असावेत विविध राजकीय पक्षांचे किंवा नेत्यांचे. नॅशनल सॅम्पल सर्वेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण भागातल्या पुरुषांचा बेरोजगारी दर 4.12% आहे. म्हणजे एका गावात 100 पुरुष रोजगारक्षम असतील तर त्यातले 5 बेकार आहेत. कर्नाटकात हाच दर 2.72% होता. झारखंडमध्ये 1.60%, तर बिहारमध्ये 3.60%. म्हणजे दर 100 पुरुषामागे महाराष्ट्रातले पाच लोक बेकार आहेत. कर्नाटकातले 3, तर झारखंडमध्ये 2 आणि बिहारमध्ये 4 बेकार आहेत. याचा साधा अर्थ असा की महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट आहे. बिहार हे तर आपण बिमारू किंवा आजारी राज्यात समजलं म्हणतो. मात्र ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या प्रमाणात महाराष्ट्राचा नंबर त्याच्याही खाली आहे. मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ग्रामीण भागातून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे त्याची कारणमीमांसा या आकडेवारीवरून कळते. राज्यातील दारिद्र्याचं प्रमाण काढलं तर ज्या राज्यात ग्रामीण दारिद्र्य अधिक आहे तिथे स्त्रियांच्या बेरोजगारीचा दर कमी आहे. केरळमध्ये ग्रामीण दारिद्र्य कमी आहे, त्यामुळे स्त्रियांच्या बेरोजगारीचा दर जास्त आहे. गोव्यात हीच स्थिती आहे. ज्या गावात दारिद्र्य कमी असतं त्या गावातल्या स्त्रिया अधिक चांगल्या दर्जाचा रोजगार शोधतात. जिथे दारिद्र्य जास्त आहे त्या गावातल्या स्त्रिया मिळेल ते काम करतात. आता महाराष्ट्रातील विविध जात समूहातल्या कमवत्या व्यक्तींचं दरडोई मासिक उत्पन्न बघा. म्हणजे ते आता तक्ता क्रमांक 14 मध्ये आहे. आता तो तक्ता नीट बघा. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की आदिवासींचं जे मासिक उत्पन्न आहे ते एप्रिल 2023 मध्ये दरडोई मासिक उत्पन्न व्यक्तीचं हे 13,802 होतं. एप्रिल 2024 मध्ये ते 13,558 झालं. म्हणजे त्यामध्ये 1.76% घट झालेली आहे. म्हणजे आदिवासींच्या दरडोई उत्पन्नामध्ये एका वर्षामध्ये घट झालेली दिसते. दलितांच्या, ओबीसींच्या, मध्यम जाती, उच्च जाती यांच्या उत्पन्नामध्ये बघा काय काय आहे. तर दलितांच्या उत्पन्नामध्ये फक्त 13% वाढ झाली आहे. ओबीसींच्या उत्पन्नात 17%च वाढ झालेली आहे. मध्यम जातींच्या उत्पन्नात 28.87% वाढ झालेली आहे आणि उच्च जातींच्या उत्पन्नात 35.832% वाढ झालेली आहे. म्हणजे एका वर्षामध्ये कोणाचं भलं झालं आहे तर या नॅशनल सॅम्पल सर्वेच्या आकडेवारीवरनं कळतं त्याप्रमाणे सर्वाधिक भलं हे उच्चवर्णीयांचं झालेलं आहे. हा आकडे आहेत त्याच्यानुसार आहे. इथे काय कोणाचा हा नाही आहे त्याच्यात. तर हा जो आहे ही जी आपल्याला दिसते आता महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्या, म्हणजे आता इकडनं आता आपण महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्या संपत्तीतली वाढ बघू. 2019 मध्ये पराग शहा हे भाजपचे आमदार आहेत मुंबईतले. त्यांची 2019 मध्ये त्यांची संपत्ती किती होती तर 500.62 कोटी रुपये होती असं त्यांनी जाहीर केलं होतं. म्हणजे निवडणूक आयोगाला ते ॲफिडेव्हिट सादर करतात त्यामध्ये. आत्ता त्यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला जी माहिती सादर केली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या संपत्तीची म्हणजे ती 500 वरून 3,300 कोटी एवढी वाढलेली आहे. म्हणजे यांच्या संपत्तीत किती वाढ झाली आहे बघा. आदिवासींच्या संपत्तीत घट झाली आहे. दलितांच्या संपत्तीत 12%, 15%, कोणाच्या 27%. ह्यांच्यामध्ये बघा 500 कोटीवरून यांची संपत्ती किती झाली आहे 3,300 कोटी झालेली आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षात पराग शहा यांची संपत्ती तब्बल 575% वाढली आहे. आता श्रीमंत उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मंगल प्रभात लोढा आहेत. हे भाजपचे आमदार आता मंत्रीच आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती 447 कोटी रुपये आहे. 2019च्या निवडणुकांच्या वेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात त्यांची संपत्ती 441.65 कोटी होती.
आता हे एकेकाचे तुम्ही म्हणजे आकडे नुसते बघितले तरी पण हे होतं की आता म्हणजे यांचा शिवसैनिकाचे आपले शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना यांचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक यांच्याकडे किती आहे तर 333.32 कोटी रुपयांची संपत्ती आहे. म्हणजे हा गडी एवढं राजकारणात काम करत होतं, एवढे काम करतो कसं, कुठे मिळतात, कुठे त्याला एवढे पैसे कसे मिळतात. समजा 24 तास लोकांच्या सेवेमध्ये आहेत तर ते 333.32 कोटी रुपये कसे मिळू शकतात. हे त्याचं आश्चर्य कसं नाही वाटत कोणाला. किंवा राहुल नार्वेकर घ्या, ते भाजपचे आमदार आहेत आणि आत्ता उमेदवारही आहेत. त्यांची संपत्ती किती, रायगडमधले आहेत ते, त्यांची संपत्ती 129.80 कोटी रुपये. सुभाष भोईर हे शिवसेना उद्धव ठाकरे यांची संपत्ती 95.51 कोटी रुपये, ते कल्याणबंद जागा लढवत आहेत. जितेंद्र आव्हाड हे आपले शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांची संपत्ती किती आहे तर 83.14 कोटी रुपये, ते मुंब्रा कळवामधनं लढवतात. नजीब मुल्ला त्यांची पण संपत्ती किती आहे तर 76.87 कोटी. देवेंद्र फडणवीस 13 कोटी म्हणजे जवळपास 13.5 कोटी होते. आशिष शेलार 40 कोटी. राजू पाटील हे मनसेचे आहेत, त्यांची संपत्ती किती आहे तर 24.79 कोटी. म्हणजे राज्यात एकूण 288 आमदार आहेत. यापैकी प्रत्येकाच्या संपत्तीचा लेखाजोखा मांडला तर असं ध्यान येईल की राज्याची संपत्ती वाढलेली आहे, म्हणजे त्यांच्या संपत्तीत वाढच झालेली आहे या सगळ्यांच्या. मात्र त्याचा सर्वाधिक वाटा कोणाकडे जातोय तर राजकारणी, उद्योजक, व्यापारी, बिल्डर, कंत्राटदार आणि सगळ्यात शेवटी सरकारी आणि निमसरकारी नोकर यांच्या म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांच्या खिशात जातो. त्यांना तो 5वा 6वा 7वा असं सगळे वेतन आयोग लागू झालेले असतात ना, त्यामुळे त्यांच्याकडे जातो. म्हणून तर सामान्य मतदाराला खुश करायला लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अशा योजना राबवायच्या आणि त्यांची मनं जिंकायची. म्हणजे काहीतरी एक असं म्हणतात ना, असे तुकडे फेकायचे थोडे आणि मतं घ्यायची, असा हा प्रकार आहे. मला इथे एक दादा धर्माधिकारींची गोष्ट आठवते. एक श्रीमंत माणूस असतो, व्यापारी असतो चांगला, तो ट्रेनमध्ये जात असतो आणि रात्री तिकडे ट्रेनमध्ये कदाचित हे येतील, दरोडेखोर येतील, चोर येतील अशी भीती असते. तर तो बाकीच्यांना सांगतो रात्री चोर बीर येतात ना, तुम्ही सांभाळून राहा. आता ह्या माणसाकडे त्या व्यापाऱ्याकडे 1000 रुपये असतात, यांच्याकडे 5000 रुपयेच असतात बाकीच्या उतारूंकडे, पण ते सगळे जागत बसतात. त्यामुळे कोणाचे पैसे वाचतात, 1000 रुपये या जो व्यापारी आहे त्याचे वाचतात. तशी ही भांडवलशाही व्यवस्था आहे ना, तिने असे छोटे मालक तयार केलेले आहेत. हे मग प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, हे काय 1,500-2,000 रुपये त्यांना मिळत आहेत. त्याच्यासाठी हे सगळे 1300 कोटी आणि काय ते आत्ता आकडे ऐकले ना, 3,300 कोटी, 500 कोटी, 400 कोटी, 200 कोटी, 20 कोटी, हे सगळे बाळगले पैसे घेऊन बसलेले लोक आहेत. त्यांचं रक्षण हे सगळे लोक करत असतात. हे सगळे म्हणजे हे मतदार ज्यांना महिन्याला 1500 रुपये आणि काहीतरी वर्षाला 6,000 रुपये मिळतात, ते सगळे मतदार यांना मतं देऊन ही व्यवस्था टेकून धरत असतात. मग त्यामुळे काय करायची गरज आहे याचाही सविस्तर कार्यक्रम नीरज हातेकर आणि आकाश सावरकर यांनी या पुस्तिकेत मांडला आहे. महाराष्ट्रात 1 कोटीपेक्षा अधिक लोक 65 लाख उद्योगांमध्ये म्हणजे छोट्या उद्योगांमध्ये, कोण गाडी लावतोय, कोण पंक्चर काढतोय, कोण कसलं तरी छोटं वर्कशॉप चालवतोय, या प्रकारच्या उद्योगांमध्ये आहेत. या उद्योगांची सरासरी मालमत्ता ग्रामीण भागामध्ये म्हणजे माझा समजा एक काय स्टॉल आहे तर किंवा छोटं वर्कशॉप आहे तर माझे ते 2-2.5 लाखाचं असतं आणि शहरी भागामध्ये मी हे काढलं असेल तर ते 9-9.5 लाखाचं असतं. म्हणजे आणि या प्रत्येक उद्योगावर म्हणजे हे सगळे अभ्यास केलेले स्टडी आहेत, CMI आणि इतर सगळ्या वेगवेगळ्या संस्थांचं, त्याच्यामधून आलेली आकडेवारी आहे, म्हणजे हे काही अंदाज नाही आहेत. त्यामुळे असे जे आहेत म्हणजे जे 65 लाख उद्योग आहेत ज्याच्यावरती 1 कोटी लोक अवलंबून आहेत, त्यांच्या या प्रत्येक उद्योगांवरती साधारणपणे 20,000 रुपयाचं कर्ज आहे. त्याच्यामुळे होतं असं की माझा समजा असेल माझ्यावरती आता समजा माझं गावामध्ये कसलं तरी छोटंसं दुकान किंवा वर्कशॉप आहे, त्याच्यावरती 20,000 रुपयाचं कर्ज आहे. त्यामुळे मला ते कर्ज फेडण्यातच वेळ जातो, मी आणखीन त्याच्यामध्ये माझ्या उद्योगामध्ये गुंतवणूक करूच शकत नाही. या उद्योगांची नोंदणी आहे, सर्व कागदपत्रही आहेत. या उद्योगांना वर्षाला 20,000 रुपये अनुदान द्यावं. तसं झालं तर त्यांचं कर्ज फिटेल
आणि पुढच्या वर्षी त्यांना हे अनुदान खेळतं भांडवल म्हणून वापरता येईल. या उद्योगांमध्ये ते भांडवल गुंतवणूक म्हणजे मग मग माझं उदाहरण घेतलं तर मग मी काय करणार, तर माझ्याकडे जो पैसा येईल त्या उद्योगातनं तो मी पुन्हा त्या उद्योगामध्ये गुंतवेन. असं झालं तर माझा धंदा थोडा वाढेल ना. मग त्याच्यातनं आज मी समजा एकटाच नोकरीला आहे तर तिकडे आणखी निकाल लागेल. म्हणजे 65 लाख उद्योग जे छोटे मोठे उद्योग आहेत त्याच्यातनं 2 कोटी रोजगार निर्माण होतील. 2 कोटी काही छोटा आकडा नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मतदारांची संख्या काहीतरी 10-20 कोटी आहे. तर याच्यापैकी 2 कोटी लोकांना नोकऱ्या अशातच मिळतील. म्हणजे त्याच्यासाठी किती लागत आहेत, 20,000 रुपये तुम्ही अनुदान द्या या उद्योग करणाऱ्यांना, तर ते पुन्हा उद्योगात गुंतवतील ना पैसे. असे सविस्तर तपशीलवार आकडेवारींनी सिद्ध केलेले कार्यक्रम हातेकर आणि सावरकर यांनी सुचवलेले आहेत. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने ही पुस्तिका अर्थराजकीय धोरणांना मार्गदर्शन म्हणून वापरायला हवी आणि त्यानुसार धोरण आणि अंमलबजावणीची नाविन्यपूर्ण चौकट तयार करायला हवी. आणि ह्या गोष्टी काय अशा पटापट होत नसतात, त्याला वेळ लागतो. त्यासाठी अनेक विद्वान, अनेक हुशार लोकांना, त्याच्यामध्ये प्रशासक असतात, त्याच्यामध्ये अर्थतज्ञ असतात, बँकवाले असतात, या सगळ्यांना समोर जवळ घ्यायला लागतं. त्यांच्यामधून मग ती योजना तयार करायला, म्हणजे धोरण असं तयार होतं ना. धोरण काय असं एका रात्री तयार होत नसतं. पण हे सगळं व्हायचं तर त्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची गरज आहे. तर कोणाला असं वाटेल की मी महाविकास आघाडीची बाजू घेतोय, घ्यायलाच लागते निवडणुकीमध्ये. त्या तिकडे अशा 2 बाजू वगैरे करून चालत नाही. आणि आत्ता हे जे सगळं मिंदे सरकार जे आहे हे सगळे म्हणजे पैशानेच फोडलेलं आहे ते सगळे लोक. आणि हे असं सरकार जे आहे, हे जे दरोडेखोरांचं सरकार आहे, हे पाडण्याची गरज आहे. आणि ते पाडायचं आहे कशाला, तर अशा प्रकारचा एक वेगळा महाराष्ट्र घडवण्यासाठी, केवळ सत्तेसाठी नाही. म्हणजे अजितदादांना विचारलं तर अजितदादा म्हणाले ना, आमच्याकडे काय आयडिओलॉजी वगैरे काय प्रश्नच नाही आहे, सगळं आम्ही सत्तेसाठी भांडतो. त्याला काय अर्थ आहे? अशा प्रकारे सत्ता मिळवून काही उपयोग नसतो. ते अजितदादांची संपत्ती बघा 2014, 2019 आणि 2024ची, म्हणजे कळेल काय होतं आहे ते. तर आता मी तिसऱ्या भागामध्ये चर्चा करणार आहे, ती आपल्याकडच्या ब्रिटिश पूर्व काळातल्या भारतातल्या शिक्षण व्यवस्थेची. 19व्या शतकाच्या आरंभी भारतातलं शालेय शिक्षण केवळ धार्मिक नव्हतं, ऐहिकही होतं. ऐहिक म्हणजे आपले जे रोजचं दैनंदिन जीवन आहे त्या जीवनासंबंधीचं. संस्कृत पाठशाळांमध्ये साहित्य आणि धर्मग्रंथ शिकवले जायचे. संस्कृत पाठशाळा केवळ ब्राह्मणांसाठीच होत्या. मात्र अनेक संस्कृत पाठशाळांमध्ये संस्कृत साहित्य, काव्य आणि व्याकरण या विषयांचं शिक्षण ब्राह्मणेतरांनाही खुलं होतं. वेदाभ्यास आणि अन्य धर्मग्रंथ केवळ ब्राह्मणांनाच शिकवले जायचे. मदरसांमध्ये फारसी साहित्य आणि इस्लाम धर्माचं शिक्षण दिलं जायचं. देशी भाषांमधून शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये अंकगणित, तोंडी हिशेबही शिकवले जायचे. सर्व जातीच्या मुलांना या शाळांमध्ये प्रवेश होता. बहुसंख्य शाळा एकशिक्षकी होत्या. गावातल्या देवळात वा देवळाच्या आवारात किंवा शिक्षकाच्या घरी वा झाडाखाली या शाळा भरायच्या. मदरसा मात्र मशिदीत भरायच्या. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांचा तपशील पहा. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ब्राह्मण शिक्षकांची संख्या 33 आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या 567 आहे. प्रभू, वैश्य, मराठा, लिंगायत म्हणजे ज्याला आपण असं म्हणू जरा साधन संपत्ती जास्त असलेल्या जाती, म्हणजे जमीन मालकी वगैरे वगैरे, या जातीतल्या शिक्षकांची संख्या आहे 40 आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे 418. कुंभार, कासार, माळी, शिंपी, सोनार, भंडारी, तेली, सुतार, न्हावी, कोळी, पांचाळ, धनगर म्हणजे सगळे ज्याला आपण असं म्हणू बलुतेदार जाती किंवा याला कारागीर जाती, यांच्यामधूनही 9 शिक्षक होते आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे 393. मुसलमानां 2 शिक्षक होते मुस्लिम धर्माचे आणि 65 विद्यार्थी होते. जू 2 शिक्षक जू धर्मातले जू होते आणि 25 विद्यार्थी होते. त्यानंतर एकूण म्हणजे धरलं ते एकूण शिक्षक 86 आणि विद्यार्थ्यांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात 86 शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या होती साधारणपणे 1468 म्हणजे 1,500 म्हणा. आता याच्यामध्येही त्याच्यातली एक जी आहे पाली गावामधली त्यांनी हकीकत दिली आहे. पाली गावामध्ये अमृतराव भगवंत नावाच्या प्रभू जातीचा शिक्षक गावातल्या देवळात शाळा चालवायचा.
5 ब्राह्मण, 6 परभू, 7 सोनार, 5 कासार, 4 मराठा, 5 शिंपी, 3 सुरेकुडी, 1 जंगम, 7 जू आणि 7 मुसलमान हे त्याचे विद्यार्थी होते. आता पुढचं आता गुजरातचं बघा काय आहे ते. गुजरात प्रांतामध्ये काय होतं तर ते बघा की गुजरातमध्ये वीरगाम म्हणजे तिकडे हे विरमगाम जे आपण म्हणतो तेच विरमगाम, त्यांचं तुम्ही जर का हे घेतलं तर त्याच्यामध्ये होत्या शाळा, 6 शाळा होत्या आणि एकंदर 140 गावं होती. त्याच्यात 6 शाळा होत्या. ब्राह्मण कोणीच नव्हते त्याच्यात शिक्षक म्हणून. परंतु हे जे आहेत वाणी कुणबी हे जे आहेत ह्यांची 129 संख्या आहे. सुतार वगैरे माळी मगाशी म्हटलं तसं हे जे कारागीर जाती आहेत त्यांचं 29 आहे. एकूण 158 शिक्षक आणि विद्यार्थ्यांची सरासरी संख्या एका शाळेमध्ये 26 होती. अहमदाबाद, त्यानंतर धारवाड, बेळगाव हे सगळीकडे बघा पर शाळे म्हणजे एका शाळेमध्ये साधारणपणे एक 15 ते 16 विद्यार्थी दिसत आहेत. 12, 16, 15, 35 असं वेगवेगळ्या याच्यामधलं बदलतं. आता मद्रास प्रांतातल्या शाळांचा अहवाल. थॉमस मनरो हा मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. त्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार 1822 साली नेल्लोर जिल्ह्यामध्ये 642 तेलुगू शाळा होत्या, 106 संस्कृत शाळा होत्या. त्यानंतर याच्या फारसी आणि अरेबिकमधून शिक्षण देणाऱ्या 50 शाळा होत्या कुठे नेल्लोरमध्ये. तमिळ, हिंदुस्थानी आणि इंग्लिश माध्यमाच्या प्रत्येकी एक शाळा होती. मद्रास प्रांतामध्ये त्याचा दुसरा रिपोर्ट आहे मद्रास प्रांताचा. त्या मद्रास प्रांतामध्ये एकूण 11,691 शाळा होत्या. त्यामध्ये ब्राह्मण विद्यार्थ्यांची संख्या 30,000 होती आणि वैश्य विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 13,772 म्हणजे जवळपास 14,000च्या आसपास होती. शूद्र विद्यार्थ्यांची संख्या 75,324 होती आणि अन्न जातीच्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे आता अतिशूद्र ही 22,794 होती. मुसलमान विद्यार्थ्यांची संख्या 10,864 होती. एका शाळेत सरासरी 13 ते 14 विद्यार्थी होते. असं मद्रास प्रांतातलं आहे. आता हेच पुढचं तुम्ही याचं बघा म्हणजे बंगाल प्रांत म्हणजे बंगालमध्ये त्यावेळेला ओडिसाचा आणि बिहारचा पण समावेश होत होता. तर विल्यम ॲडम हा बाप्टिस्ट मिशनरी स्कॉटलंडवरून धर्मप्रचारासाठी आपल्याकडे आला होता म्हणजे बंगाल प्रांतात आला. त्याच्यावरती राजा राममोहन राय यांचा प्रभाव पडला. मग त्याने संस्कृत आणि बंगाली या दोन्ही भाषांचा अभ्यास केला. मग देशी भाषांमध्ये शिक्षण देणाऱ्या शाळांना त्याने भेटी दिल्या. 2 महिने तो हेच काम करत होता. त्या भेट द्यायची शाळेला, त्या विद्यार्थ्यांशी बोला, शिक्षकांशी बोला, माहिती घ्या. म्हणजे एवढ्या शाळा चालल्यात की नाहीत, नाही तर नुसते आपले सरकारी अधिकारी अहवाल देतील तसं नाही. तिकडे जाऊन सगळ्यांना भेटून त्याने आपला सविस्तर अहवाल तयार केला आणि लॉर्ड बेटिंगला त्यावेळेचा दिला. बंगाल प्रांतात बंगाली, हिंदी, उर्दू या 3 माध्यमांच्या शाळा होत्या. त्याशिवाय संस्कृत शाळाही होत्या. बंगाली शाळांमध्ये एक शिक्षक 20 विद्यार्थ्यांना शिकवायचा. नदिया जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये 5,000पेक्षा अधिक गावं होती ना त्यावेळेला. तिथे सर्व शाळा संस्कृत होत्या, एकही बंगाली शाळा नव्हती. तर दक्षिण बिहारमधल्या शाळांमध्ये एकही ब्राह्मण शिक्षक नव्हता. आता तो आहे मैथिली ब्राह्मणांचं वर्चस्व असलेला जो तिरहुत जिल्हा आहे त्याच्यामध्ये एकच ब्राह्मण शिक्षक होता. 72 विद्यार्थ्यांमध्ये बिहारमधल्या 72 विद्यार्थ्यांमध्ये आता पूर्वास्पृश्य म्हणतो आपण पण त्यावेळेचे अस्पृश्य सुनरी जातीचे विद्यार्थी, ही जी जात आहे अस्पृश्य जात सुनरी जात याचे विद्यार्थी सर्वाधिक होते. ॲडमच्या अहवालानुसार बंगाल प्रांतात कायस्थ जातीच्या शिक्षकांची संख्या 208 होती. तेली, सुनार, तांती, कुर्मी, माळी इत्यादी कारागीर जातींच्या शिक्षकांची संख्या 118 होती. सुनरी, कालू, चांडाल, पारसी या अस्पृश्य जातीच्या शिक्षकांची संख्या 17 होती. म्हणजे अस्पृश्य जातीचे लोकही शिक्षक होते आणि त्यांच्याकडे इतर जातीचे लोक विद्यार्थी शिकायला जात होते. बंगाल प्रांतातल्या 66 शाळांमध्ये 1470 विद्यार्थी शिकत होते. या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या होती शूद्रांची म्हणजे सुतार, तेली, तांती इत्यादींची. अस्पृश्य जाती म्हणजे सुनरी, कालू, डोम, चांडाल या विद्यार्थ्यांची संख्या होती म्हणजे अस्पृश्यांची संख्या होती 1,629. कायस्थ, ब्राह्मण, वैद्य, क्षत्रिय, राजपूत, वणिक इत्यादी जातींचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर होते. हे सर्व विद्यार्थी एकत्रच शिकायचे. या शाळेतले शिक्षक गरीब असायचे.
त्यांना विद्यार्थी फी द्यायचे आणि किंवा गावातले धनिक एखादा असेल तर तो पगार द्यायचा. सुरतमध्ये 139 शिक्षक होते. या सर्व शिक्षकांना मिळून सगळ्यांचा पगार, एका वर्षाचा पगार 5,052 रुपये आणि 2 आणे होता, असं त्याच्यात नोंदवलेलं आहे. मुंबई प्रांतात मराठी आणि कानडी शाळांमध्ये विद्यार्थ्यांमागे दरमहा 1 वा 2 आणे फी आकारली जायची. या शाळांना कोणत्याही प्रकारचा राजाश्रय नव्हता. गावगाडात शाळेची जबाबदारी घ्यायचा. धूळपाट्या, त्यानंतर फळे, खडू, पेन्सिली गावातच तयार केल्या जायच्या. त्याचाही तपशील या ग्रंथात आहे. म्हणजे ब्रिटिश आगमनापूर्वी भारतात शिक्षण केवळ ब्राह्मण आणि द्विज या उच्चवर्णीयांपुरतं मर्यादित होतं इत्यादी सर्व लोकप्रिय समजुतींना हा ग्रंथ धक्का देतो. यापूर्वी धरमपाल यांनी ही माहिती गोळा केलेली होती, धरमपालांच्या पुस्तकातही आहे ती. मात्र परिमला राव यांनी शालेय शिक्षण या विषयाचा सांगोपांग अभ्यास करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गोळा केलेली माहिती पारखून घेऊन त्याला पत्रव्यवहारातल्या तपशिलांची इतर अहवालांची जोड देऊन ब्रिटिश पूर्व भारतातील प्राथमिक शिक्षणाची स्थिती उजेडात आणलेली आहे. भारतातील धर्म, जात, भाषा यांच्या वैविध्याची प्रचिती हा ग्रंथ वाचताना येते. कारण या शाळांमध्ये शिकवले जाणारे विषय, अभ्यासक्रम, आधारभूत पुस्तकं यांचाही सविस्तर आढावा लेखिकेने घेतलेला आहे. याच लेखिकेचं नवं पुस्तक द रूटलेज कंपॅनियन टू द हिस्ट्री ऑफ एज्युकेशन इन इंडिया 1780 to 1947 याच लेखिकेचं हे पुस्तक आहे. हे याच महिन्यात प्रकाशित झालं. तेही जिज्ञासूंनी अवश्य वाचावं. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. त्याशिवाय इंडी जर्नल हा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरही करा, जेणेकरून तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल. म्हणजे जे यूट्यूबचे जे अल्गोरिदम असतात त्याला तो सहाय्य म्हणजे त्याच्याप्रमाणे तो अधिकांपर्यंत पोचेल. दुसरा मुद्दा असा आहे की तो म्हणजे आम्हाला हा एक व्हिडिओ तयार करायला साधारणपणे 5,000 रुपये खर्च येतो आणि यूट्यूबच्यामधून एवढं काय आम्हाला उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे या जॉईन या बटनावरती क्लिक करा आणि आपल्याला जो काही जी मदत करायची तो आकडा निवडा. म्हणजे किती आहे ती संख्या त्याप्रमाणे आम्हाला मदत करा. स्वतंत्र पत्रकारितेला हातभार लावावा ही विनंती. आणि तिसरा मुद्दा, इंडी जर्नलने आता निवडणूक कव्हरेजही सुरू केलेलं आहे. अर्थात आमचे जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्या आधारे, तर तेही अवश्य पहा, त्याच्यावरती क्लिक करा आणि तेही पहा आणि तेही शेअर करा. धन्यवाद.